पाणी टंचाई ही जी आहे भासायला लागली आहे। पण हिंगोली तालुक्यामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये जे आहे पाण्याची टंचाई इतकी भीषण प्रमाणात वाढली आहे की आज महिलांना चक्क सीओच्या दालनामध्ये हांडे घेऊन इथे यावं लागलं घोटभर पाण्यासाठी। यांना बऱ्याच ठिकाणी किलोमीटरचा प्रवास बऱ्याच किलोमीटर जाऊन 1-2 किलोमीटर पर्यंत यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। त्या महिलांना पाणी मिळत नाही। आज त्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या इथे पाण्यासाठी पाण्याची मागणी करण्यासाठी आलेले आपल्या इथे महिला दिसत आहेत। ताई आपण नेमका केव्हापासून आपल्याला पाणी नाहीये? 5 पासून आम्हाला पाणी नाही। आपल्या 15 वर्षापासून पाणी नाही। आपल्या पाण्याच्या गरजा कशा भागतात इतक्या वर्षात? आम्ही एकूण तिकून पाणी आणतो, लांबून पाणी आणतो, पण आम्हाला मना कोणाला काही सुधरत नाही। काय तर या 2 कोटीची पाईपलाईन झाली, आज सोडल उद्या सोडल, पाणीच नाही त्याच्यात सोडल काय? पाणी नाही सोडल काय त्याच्यामध्ये? पाणीच पाहिजे। आम्ही पाणी घेतल्याशिवाय इथून जाणार ना। मुला बाळाला शिक्षण देण्यासाठी आम्ही पाणी आणावं का मुला बाळाला शाळेत धाडा, त्याला आम्हाला पाणी न्यावं लागतंय। तुम्ही विचार करा आणि आम्हाला पाणी द्या। आपल्या इथं अधिकारी कर्मचाऱ्यांनी जेव्हा आपण तक्रार इथं वारंवार तक्रार या अगोदर सुद्धा गेलेली आहे माळशिरसमधून, या अगोदर कुठला अधिकारी पाणी पुरवठा ग्रामीण पाणी पुरवठाचे कोणी अधिकारी कर्मचारी आले होते? पुरवठे येऊन गेलते, पण पाण्याचं काय त्यानं काय सांगलं नाही। पाण्याचं काय सांगतील? पाणीच नाही तर बोलतील काय? इथं आपल्यासोबत शेतीमध्ये काम करणाऱ्या काही महिला मजूर सुद्धा आहेत, त्यांच्या सुद्धा व्यथा आपण जाणून घेऊयात। इथे ताई आहे। ताई, आपण शेतीला काम करून काम हे करता, तर काय सांगाल का आपल्याला कशी व्यथा आहे? आम्हाला शेतीत काम करावं का पाणी भरावं? आम्हाला काही पाणी बी म्हातारे कोतारे माणसं लेकरं बाळ पाणी घेऊन पाणी कसं आणायचं काय आम्हाला कतही पाणीच येत नाही। मी तर नांदा आले तेव्हापासून तर कतही पाणी नाहीच। इतकुल पण पाणी आणावं जाऊ विहिरीचं, आणि आता 5 वर्ष झाले नुसते नळदारात बसवले तर त्याला काही पाणी येतच नाही। आपल्या सोबत सद ग्रामस्थ सुद्धा इथे उपस्थित आहे। त्यांनी त्यांच्या काय आहे व्यथा येतात महिला ज्या आहे शेकडोच्या संख्येने उपस्थित आहे। काय नेमकं दादा आपण सांगणाऱ्या माहिती आपण वारंवार तक्रार दिलेली आहे सीओ साहेबांपर्यंत, काय नेमकं तक्रार आहे? मॅडम, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होऊ घातलेली जी काम आहे हे नरेंद्र मोदी साहेबांचं एक स्वप्न, तर त्या स्वप्नाला हे भंग करायला प्रशासन आणि जे कोणी संबंधित गुत्तेदार आहे ते विहिरीलाच पाणी नाही तर पोहऱ्यात येणार कुठून मला सांगा ना तुम्ही। आणि विहिरीचं काम झालं, आता टाकीचं काम करायचं म्हणाले। अरे त्या विहिरीला पाणी नाही तर मग टाकीत काय टाकणार आहे तुम्ही? फक्त तुम्हाला ते जे बिल आहे 1,89,00,000 उचलायचे, आतापर्यंत 1,30,00,000 उचललेत आणि टाकी भरल्यानंतर म्हणायचं की काम झालं आणि पैसे उचलून खायचे, बस। याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही। आज ह्या बायका आलेल्या आहेत, भटकंती करतात, सकाळी 7 वाजता कामाला जाते 300 रुपये रोजासाठी, 2 वाजेपर्यंत कामं करतात, त्यांची मुलं बाळ आहेत, लेकरं बाळ आहेत, त्यांना ते घेऊन पाण्याला जाते 2-2 किलोमीटर विहिरीवर एक हंडा आणण्यासाठी। काय करायचं? शिक्षण शिकू द्यायचं लेकरांना का पाणी फक्त आणायला लावायचं? ही आजची परिस्थिती नाही, ही माझ्या जन्माच्या आधीपासूनची परिस्थिती आहे। हे बायका जे आलेल्या आहेत यांना सर्व काही माहिती आहे माझ्यापेक्षा। मी तरी आज 30-32 वर्षाचा युवक आहे, यांचे वय 70-70 वर्ष झालेलं आहे। याच्या आधीपासून पाणी गावामध्ये नाही। त्याच्यामुळं तात्काळ ही जी जलजीवन मिशन योजनेची जी योजना जी आहे याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाणी गावामध्ये कसं येईल याच्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे। तर आपण पाहिलेल्या ग्रामस्थांकडून ही मागणी होत आहे की झालेल्या कामाची चौकशी आणि संबंधितावर कारवाई ही नक्कीच लवकरात लवकर झाली पाहिजे। आणि माळशिरस सारख्या अनेक ग्रामीण भागांमध्ये जे आहे पाणी पुरवठ्याची जिथे टंचाई भासते त्या ठिकाणी शासनाने पाण्याची व्यवस्था करून देण्याच्या मागणीसाठी आज महिला इथे हंडा घेऊन पोहोचलेल्या आहेत। मी हिंगोलीसाठी मराठी न्यूज चॅनल पल्लवी अटल।